सरकारने नौदलावर फोडल्याची टीका सुप्रियाताईंनी बारामतीमध्ये केलेली आहे. छत्रपती शिवराय ही आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आहे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. जी घटना घडली ती प्रत्येकाच्या मनाला क्लेशदायक अशी ही घटना आहे. त्याच्यामुळे याबाबत आज सकाळी आदरणीय दादांनी सुद्धा 13 कोटी जनतेची माफी मागतो सांगून जे कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल हे सांगितले. त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा यामध्ये कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई होईल असंही सांगितलं आणि त्याच्या पाठीमागचं जे काही कारण आहे ते दिले. मुळातच विरोधकांकडं चांगलं काही सांगावं असं त्यांच्याकडे काहीच नाही आहे. विचारांची सुद्धा आम्हाला कीव वाटते, कारण की हा विषय जो आहे तो राजकारण करण्याचा नाही आहे, हा आपल्या अस्मितेचा विषय आहे. तरीसुद्धा त्याच्यामध्ये राजकारण करणं, राजकीय वक्तव्य करणं आणि विरोधाला विरोध करणं इतकीच भूमिका ते पार पाडतात आहेत. त्याच्यामुळे अशा गोष्टींमध्ये माझं त्यांना तुमच्या माध्यमातून सांगणं आहे, हा राजकारणाचा विषय नाही आणि याच्यामध्ये राजकारण करू नये. युगेंद्र पवार बारामतीत असं म्हणाले आहे की राष्ट्रवादीचं घड्याळ आता बंद पडलेलं आहे. मी तुम्हाला तेच सांगते, दादा महाराष्ट्रभर फिरताय, तुम्ही आज स्वतः पाहिलं असेल, आत्ताही पाहताय तुम्ही, नांदेडमध्ये असेल, वसमतमध्ये असेल आणि 8 तारखेपासून महाराष्ट्राचा दौरा आदरणीय दादा करत असताना 10व्यांदा जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला, शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सगळ्यात जास्त जर भरभरून कोणाला दिलं असेल तर आमच्या मातृशक्तीला दिलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद त्यांना मिळतोय. त्याच्यामुळे ही अशी बालिश विधानं त्यांना करू नयेत. लाडकी बहीण योजना सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये फिरताना आपण पाहतोय पहिल्यांदाच अशा पद्धतीची योजना महिलांसाठी कोणीतरी घेऊन आले. सुरुवातीच्या कालावधीमध्ये विरोधक टीका करत होते की योजना निवडणुकीचा जुमला आहे, निवडणुकीपुरती आहे, पण तसं नसून प्रत्यक्ष जेव्हा 1.25 कोटी महिला भगिनींच्या खात्यावरती पैसे जमा झाले त्यावेळेस विरोधकांची तोंड बंद झाली. त्याच्यामुळे अशा पद्धतीने विरोधक टीका करत राहतील. टीका करण्याशिवाय दुसरं कोणतंही काम त्यांच्याकडे शिल्लक राहिले नाही. त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे तो, त्याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही. महाराष्ट्राच्या जनतेसाठी विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जातोय, महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत त्या घेऊन जातोय आणि महिला भगिनी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. दादांना धन्यवाद देण्यासाठी, दादांचे आभार मानण्यासाठी. गंगाखेडमध्ये गंगोत्री आश्रमातला मुंडेकर महाराजच्या प्रकरणातला भाजपा गुन्हा दाखल झाला पण अजून आरोपीला अटक नाही. कुठे गंगाखेड मला त्या संदर्भातली माहिती नाही, मी माहिती घेऊन. सुप्रियाताईंना काय सांगायचं, पण ते खूपच टीका रोज करत आहे. नाही, मी बोलले ना आता, त्याच्यावर दिले तुम्हाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.